पुस्तकाचं नाव आहे गोसावीची पंढर. त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा थोडक्यात. काय आहे, कसं आहे? अगदी अगदी मी काही पतितेश लेखक नाही. माझ्या पुस्तकाच्या मूलपृष्ठावरती मी माझ्या भावना लिहिलेल्या आहेत. त्यातील स्पष्टपणाने मी म्हटलेलं आहे की मला वाचनाचा फारसा छंद नाही, पण एखादं पुस्तक भावलं, आवडलं तर ते पूर्ण संपवल्याशिवाय ते पुस्तक मी हातात ठेवत येईल. त्यातूनच माझ्या वाचनामध्ये माडगुळकरांचं माणदेशी माणसं आलं, दिबा पाटलांचं भली माणसं आलं. मग मला सुद्धा वाटत गेलं, अगदी लहानपणापासून मला वाटायचं की आपण सुद्धा पाहिलेली, अनुभवलेली, बघितलेली, तोलून मोलून पाहिलेली आपल्या गावातली माणसं आपण साहित्यामध्ये आणली पाहिजेत. ही उर्मी माझ्या मनामध्ये अगदी विद्यार्थी दशेपासून होती.